जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओळी सवे वेद झाले, जिथे मानवाला मिले मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरे आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. आगा ज्ञान देवा मुक्ताई परेशा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. हरी 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय बाबा टाळकरी. हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
लोचने रूप पाहता 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 लोचने तो का जाने ओ चाचने तो का जाने ओ चाचने विठ्ठला भरवा विठ्ठला भरवा सुकृताची जोडी बहुता सुकृताची सुकृताची जोडी जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तुहा विठ्ठला बरवा बरवा तुहा विठ्ठला बरवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठला बरवा तुहा विठ्ठला माधव बरवा सर्व सुखाचे आग सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पापर कुमादेवी वर पापर कुमादेवीवर देवीवर तुहा विठ्ठला बरवा तुहा विठ्ठला बरवा कुमादेवीवर कुमादेवीवर देवीवर तुहा विठ्ठला बरवा बरवा तुहा विठ्ठला बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल
अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदागरी 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 नवल केवळे केवळे ब्रह्मांडे उदरी नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे घोडे नकळे कानोबाचे घोडे नकळे कानोबाचे घोडे नकळे कानोबाचे घोडे विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळणी कडे घेते त्याची गवळणी कडे घेते त्याची गवळणी कडे घेते त्याची गवळणी कडे घेते त्याची गवळणी कडे घेते पृथ्वी तृप्त केली तिने तृप्त केली पृथ्वी जने तृप्त केली जेने तृप्त केली याची यशोदा भोजन घाली याची यशोदा भोजन घाली त्याची यशोदा भोजन घाली त्याची यशोदा भोजन घाली त्याची यशोदा भोजन घाली त्याची यशोदा भोजन घाली नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे कोडी नकळे कानोबाचे कोडे 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 कामरे नटराजे कामने ब्रह्मचारी भोग भोगोनी ब्रह्मचारी भोग भोगोनी ब्रह्मचारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवळे 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 नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे कोडी नकळे कानोबाचे कोडी नकळे कानोबाचे घोडे नकळे कानोबाचे घोडे नकळे कानोबाचे घोडे कुमार कुमारी अनंत कुमारी गोपाल कुमारी विठोबार कुमारी हरी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार जय 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 गोपाल ब्रह्मांडे उदरे हरि हा बालक नंदागरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे पृथ्वी जेने तृप्त केली त्याचे यशोदा भोजन घाले विश्वव्यापक कमलापते त्याचे गवळण कडिये घेते नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे
तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे विठ्ठल 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 बरोबर मंदिराच्या परिसरात कीर्तन मंडपाच्या परिसरात झाडाखाली बसलेले कृपया मंडपात या माता भगिनी पुरुष मंडळी झाडाखाली इकडे बसून असतं सर्वांनी हातमध्ये हात मंडपाच्या परिसरात नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दमीशमानन्दि वल्लभम् अंबिले कुल संभूतं देहुग्राम विभूषणं विरक्ति वल्लभं वन्दे तुकारामं हरिप्रियं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दम् ईशमानन्दि वल्लभम् अंबिले कुल संभूतं देहुग्राम विभूषणं विरक्ति वल्लभं वन्दे तुकारामं हरिप्रियं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज राज निजमन मुकुर सुधारी वरण रघुबर विमल जसु जोदायक बलचारी बुद्धिहीन तनो जानके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देव हरऊ कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश दीन कुजागर रामदूत अतुलित बलधामांजन पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमद निवार सुमति के संगी कंचन वरण विरास वेसा कानन कुंडल कुंजित केसा ध्वजा विराजे कांदे मूजने उजाजे शंकर सुवन के नंदन तेज प्रताप महाजगबंधन विद्यावान गुण्याति चातुर राम काज करिबे कातुर प्रभु चरित्र
सोने बेकरसिया राम लखन सीता मन बसिया दयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार होणी आता कृपा भांडवल सोडी बरी मती माझी पोतडी तरी ज्ञान पद्य जोडी तो रामाते अनंत ब्रह्मांडे उदरी शिवराज बालक नंदागरी नवल केवडे नकळी कान्होबाचे कोडे पंढरीच्या देवराया दंडवता तुझे पाया दंडवता तुझे काया दंडवता तुझे पाया दंडवता तुझे पाया दंडवता तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या दंडवत तुझ्या पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय ताली वाजवा बसले बाबा ओम नमो सद्गुरु जय किशनगिरी बाबा सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा चराचर प्रतिपालका राही मातेच्या बालका ब्रह्मांड चालका सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो नगिरी योगेश्वरा दत्तात्रेय हरिहरा भक्त पालका विश्वंभरा सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो भूत पिशाच निवारका करणी बाधा संहारका सकल दुःख हरता सद्गुरु राया नमो सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो लोकनाथा जगन्नाथा ज्ञानदाता प्राणनाथा पुण्यवंता पुण्यशीला सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो नमो सद्गुरु राया नमो 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 सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा प्राप्त प्रसंगी प्रस्तुतस्थली चिंतनाकरता निवडलेला जो अभंग आहे महान भगवत भक्त देहू निवासी लोकमान्य देवमान्य जगमान्य जगद्गुरु तुकोबराय यांचा 5 चरणाचा अभंग आपण काल्याच्या चिंतनाकरता निवडलेला आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हा भाविकांना तुम्हा आम्हा साधकांना
तुम्हा आम्हा सज्जनांना एक उद्बोधक अशा भाषेतनं अखिल विश्वाच्या मालकाचं 5 चरणामध्ये नवल वर्णन करतायत. विठ्ठल आणि हे प्रसादाचं कीर्तन आहे. आज आपल्या या बहिरवाडी क्षेत्रामध्ये सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र असणारं अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निमित्त कालभैरव जन्मोत्सव सोहळा, या सोहळ्याच्या निमित्तानं ही काल्याचं कीर्तन पण मलाही प्रसाद म्हणून माझ्याकडे आलेला, एक सेवा म्हणून माझ्याकडे आलेला आहे. प्रतिवर्षी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान शांतीमूर्ती गुरुवर्य बाबांचं कीर्तन काल्याचं असतं. पण साधू आहे, साधू कधी काय बोलेल, कधी काय सांगेल याचं कोणालाही त्या ठिकाणी सांगता येत नाही. त्या साधू वृत्तीकडून हा प्रसाद रूपी कीर्तन आमच्या वाट्याला या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे मी स्वतःला आज बहिरवाडी क्षेत्रामध्ये भाग्यवान समजतो. कारण ज्या महाराष्ट्राचं लक्ष महात्म्याकडे लागलेलं आहे, त्या असणाऱ्या महात्म्यानं माझ्यासारख्या पामराला सेवा करायची आज्ञा करावी, यातच त्यांचं संतत्व श्रेष्ठ होत आहे. आणि मी नेहमी सांगत असतो, आजही मी बोलून जाणार आहे, तुम्ही आम्ही देव पाहायला जातो, तुम्ही आम्ही मंदिरात देव पाहतो, तुम्ही आम्ही दगडात देव पाहतो, तुम्ही आम्ही माणसात देव पाहतो. पण माझं स्वज्वल मत आहे, इकडं तिकडं देव पाहण्यापेक्षा, इकडं तिकडं देव पाहण्यापेक्षा जिवंत देव जर तुम्हाला पाहायचा असेल तर देवगडला जायचं. वा. कारण त्या ठिकाणी जर गेलो तर शांती आहे, समाधान आहे आणि सुख आहे. जिथं शांती आहे, समाधान आहे, सुख आहे, त्या ठिकाणी लक्ष्मी आहे. आणि अशी लक्ष्मी प्राप्त असणारे बाबा काल मला वाटतं येऊन गेले, काल स्वामी येऊन गेले, बाबा येऊन गेले. म्हणजे आपण भाग्यवान मंडळी आहात. साधू दर्शन आपल्याला घडलेला, संत दर्शन आपल्याला या ठिकाणी झालेला. फक्त त्या दर्शनाची इति कर्तव्य आता आजच्या कीर्तनामध्ये आपल्याला फक्त 12 वाजेपर्यंत करायच्या. त्याच्यापेक्षा पुढे मी जाणार नाही, कारण 12 वाजता आरती चालू होते. 12च्या आतमध्ये आपल्याला सगळं चंबू गबाळ गुढळायचं. जास्त वेळ मी ओहापोहा त्याचा करणार नाही. कारण का असणार आपलं हे सप्ताह जो आहे, हा सप्ताह प्रातस्मरणीय सद्गुरू समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा कृपाशीर्वाद, चंद्रशेखरजी भारती महाराज, बालब्रह्मचारी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आणि गुरुवर्य परमपूजनीय शांतीब्रह्म भास्करगिरी बाबा, प्रकाशानंदगिरी बाबा, रामनाथ महाराज, विजय महाराज, लक्ष्मण महाराज, गणेश महाराज या सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या उपस्थितीमध्ये, तुम्हा ग्रामस्थांच्या सहकार्यानं होणारा हा यात्रोत्सव आणि या यात्रोत्सवाच्या सांगता प्रित्यर्थ ही सर्व असणारी देवगडची सर्व भजनी मंडळ, देवगडची असणारी सगळे सेवेकरी, जगद्गुरु तुकोबारायांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोच करायचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा भाविकांना सांगतात, तुम्हा आम्हा साधकांना सांगतात. कारण हे काल्याचं कीर्तन आहे. काला म्हटलं की हा समतेचा काला, काला हा समतेचा काला, जीव शिवाचा काला, हरी नामाचा काला, दही लाहीचा काला आहे. असे काल्याचे 3 प्रकार आहेत. आणि त्या असणाऱ्या 3 प्रकारापैकी जीव शिवाचा काला, हरी नामाचा काला आणि दही लाहीचा काला, यालाच समतेचा काला असं म्हणतात.
आणि असा समतेचा काला आपण सेवन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहात. पण ज्यांनी काला केला त्यांनी लीला केली. काला करण्याकरता त्यांनी लीला केली. आणि लीला वेगळी, ऐका, लीला वेगळी, इतिहास वेगळा. ऐका, म्हणजे ही लीला वेगळी, इतिहास वेगळा आणि उपन्यास वेगळा, असे 3 प्रकार आहे. उपन्यास काल्पनिक कथेवर आधारित असतो, तो उपन्यास असतो. तुम्ही जे टीव्ही वरती मालिका वगैरे बघता हे काल्पनिक कथेवर आधारित आहे, हा उपन्यास आहे. पण इतिहास, इति ह आस, 3 पद त्याच्यामध्ये आहे. इति ह आस, इति पहले ऐसा हुआ था. याचा अर्थ काय? पहले ऐसा हुआ था, बाद में उसे लिख दिया है, इसे इतिहास कहते हैं. पहिलं असं झालं, काय झालं? बरं झालं तान्हारे आला, नेतृत्व द्यावं तान्हाला, कोंढाणा किल्ला घेण्याला. माझ्या जिजाऊनं छत्रपती शिवबाकडे पाहिलं आणि शिवबा कधी घेणार आहे तो किल्ला? शिवबाला मुघलाची कळ काढायची नव्हती, पण आई साहेबाची इच्छा पाहिली आणि शिवबा गप्प बसले. आई साहेब म्हटलं, शिवबा त्या मेले उदय भाण्यानं कमल कुमारला पळून आणलेला आणि तो तिच्यावरती साहेब किल्ला घेतला जाईल. एवढ्या गडावरती असणार ताना मालुसरी आलेला, भगव्या झेंड्याचा शिपाई, हातामध्ये पत्रिका आणि त्या ठिकाणी पत्रिका राजांना दिलेली आहे. म्हणजे मला फक्त सगळं सांगायचं ना, मला फक्त एवढं सांगायचं की त्या असणाऱ्या तानानं कोंढाणा किल्ल्यावरती स्वारी केली आणि त्या उदयभानाबरोबर युद्ध करत असताना ताना धारातीर्थी पडले. त्यावेळेस छत्रपती शिवबानं मावळ्यांना सांगितलं, मावळ्यानं डोळे पुसा, आजपासून गडाचं नाव बदललं. गड आला पण सिंह गेला. म्हणजे अगोदर सिंह गेला आणि मग गड आला. म्हणजे असणार सिंह गेला हे लिहावं लागलं. म्हणजे पहिले ऐसा हुआ, त्या ठिकाणी असणार तानाला मरावं लागलं, तेव्हा गड ताब्यामध्ये आला. याला इतिहास असं म्हणतात. आणि जी लीला भगवान गोपाल कृष्ण कन्हैयाची जी लीला आहे ही अघटित आहे. लीला ही अघटित आहे, कुणालाही आतापर्यंत करता आली नाही, कुणालाही करता आली नाही आणि करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. अघटित अशी लीला की प्रभू रामचंद्र जन्माला आले, 11 वर्ष 43 दिवसाचे झाले आणि विश्वामित्राबरोबर यज्ञ रक्षणा करता गेले. मध्ये त्राटिका भेटली. म्हणजे प्रभू रामचंद्रानं जीवनामध्ये पहिला वध केला असेल तो असणारा त्राटिकेचा वध केला. पण त्राटिकेचा वध करत असताना त्यावेळेस प्रभू रामचंद्राचं वय होतं ते 11 वर्ष 43 दिवसाचं. म्हणजे 11 वर्षाच्या पोरानं त्राटिका मारली याच्यात नवल नाही. आता 5 वर्षाचं पोरग बँक बॅलन्स अख्खल त्या ठिकाणी खाली करतं, इतके हुशार पोरं आता झालेले आहे. म्हणजे त्यावेळेस 11 वर्षाच्या पोरानं त्राटिका मारली याच्यात नवल नाही. पण गोपाल कृष्ण कन्हैया जन्माला आले मथुरेमध्ये. चरित्र असं आहे त्यांच्यावलं की त्यांच्या चरित्राकडे आपण बघत नाही, फक्त त्यांचं सुखाचं असणारं चरित्र आपण घेतो, पण दुःखाचा त्यांचा विचार करत नाही. गोपाल कृष्ण कन्हैयाच्या जीवनात सुद्धा दुःख होतं. त्यांना सुद्धा तुमच्या आमच्या करता जन्माला आल्याबरोबर आईच्या दुधाला पारखं बनावं लागलं, हे त्यांच्या जीवनातलं दुःख आहे. याचा विचार आपण करत नाही. ते जन्माला आले, सगळा इतिहास सांगत नाही. आपण काल्याचे कीर्तन नेहमी ऐकता, त्रोटक त्रोटक मी तुम्हाला सांगत पुढे जाणार. जन्माला आले,
मथुरेतून गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये त्या ठिकाणी असणार यशोदा मैयाला असणार ती मुलगी आहे, ती मुलगी घेऊन गेले. तिकडं कंसाला कळालं आणि इकडं गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा झाला. घरोघरी सुख आनंद सोहळा, घरोघरी सुख आनंद सोहळा, घरोघरी सुख आनंद सोहळा, घरोघरी सुख आनंद सोहळा. सडे रंगमाळा चौकदारी, सडे रंगमाळा चौकदारी, सडे रंगमाळा चौकदारी, सडे रंगमाळा चौकदारी, सडे रंगमाळा चौकदारी. माझी वाणी तुझे वरणी मुनानाम, 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 माझी वाणी तुझे मुनानाम, माझी वाणी तुझे मुनानाम, माझी वाणी त्या गोकुळामध्ये जिकडं पाहावं तिकडं असणार रांगोळ्या काढलेल्या आहेत, घरं सजलेल्या आहेत, असणार सगळं गोकुळ नगरी करती कथा गाती गाणे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. त्या गोकुळामध्ये आज इतका मोठा आनंद आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागता गोडा, आलो आकारा तुमच्या चाडा, तुका म्हणे बिडा भक्तीची. एवढा मोठा आनंद आहे. आणि तो आनंद संपत संपत येत असताना त्यांच्यावर अनेक प्रकारचे आघात चालू झाले. अनेक प्रकारचे आघात चालू झाले. गर्ग मुनी आले. त्यांनी त्या ठिकाणी असणारं त्यांचं जातक सांगितलं, त्यांचं भविष्य सांगितलं, त्यांचे असणार पत्रिका सांगितली. आणि त्या ठिकाणी असणार असं करत 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 पुतना मावशी त्या ठिकाणी आली. पुतना मावशी आली, ती त्याला मारण्याकरता आली होती, त्याला मारण्याकरता आली होती. पुतना मावशीनं स्तनामध्ये विष भरलं होतं. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी हक्का मारली, यशोदे. यशोदा बाहेर आली. कोण ग तू? स्वरूपान सुंदर असणारी पुतना मावशी. सांगितलं मी तुझी लांबची बहीण आहे. तुझा काना कुठं? म्हणे आत्ता झोपलाय. त्याने विचार केला मी झोपाय करता नाही आलो. ही भवानीच्या पारी जर गिराईक पाठीमागे गेलं तरी तुमकडं नाट लागल. म्हणून त्यानं रडायला सुरुवात केली. यशोदे काय लबाड बोलतेस ग? ते बघ म्हणे रडतय. तिनं घेतलं मांडीवर घेतलं आणि असा पदर आडवा केला. बघा ना, राक्षसनी सुद्धा आपल्या मुलाला दूध पाजत असताना पदर लावत होत्या. बाकीचं तुम्ही ओळखून घ्या. म्हणजे आपण आपल्या लेकराला पदर लावून पाजत जावं का? जी माता आपल्या मुलाला पदर लावून पाजते त्या असणाऱ्या मातेनं त्या मुलाला प्रेमाचा पाना पाजला. ऐका ना. आणि ती असणारी आई पदर न लावता पाजत असेल आणि त्याचा बाप जर समोरून आला तर त्या बापाचे विकार त्या स्तनावर जातात आणि ते विकार त्या दुधामध्ये जातात आणि ते दूध त्या पोराच्या पोटात जातं आणि तेच पोरग आईबापाला घराच्या बाहेर काढतं. म्हणून प्रामुख्यानं माझा मुद्दा असा आहे की मातेनं असणारं पदर आडवा लावून मुलाला पाजावं, तसं या ठिकाणी राक्षसीन त्या गोपाल कृष्ण कन्हैयाला पाजत होते.
त्यानं दुधही प्राशन केलं, विषयी प्राशन केलं, 72 नाड्याही ओढल्या आणि मग तिनं सांगितलं सोड. त्यावेळेस ती घराच्या बाहेर आली आणि भली मोठी असणाऱ्या अंगणामध्ये पडली. तर भागवतामध्ये सांगितलं तिचे 3 तुकडे केले, तेव्हा तिला जाळायला नेता आलं. किती मोठी होती पुतना? इतकी मोठी होती. पुतना मावशी जर आंघोळ करून आली, भागवतात आहे, माझ्या पदरचं मी सांगणार ना, ती जर आंघोळ करून आली आणि कुंकू लावायला बसली, म्हणजे पूर्वीच्या राक्षसनी सुद्धा कुंकू लावीत. आता ती कुंकू लावायला बसली तर एका टायमाला पुतना मावशीला 1.5 क्विंटल कुंकू लागत होत. याच्यावर अंदाज बांधायचा ते किती मोठी असेल. आणि अशी पुतना त्यानं मारली. किती दिवसाचा होता? जन्माला आला अष्टमीला आणि पुतना मारली अमावस्याला. किती दिवस झाले? अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या. मोजले का नाही? म्हणजे त्यानं पुतना मारली त्या दिवशी तो 7.5 दिवसाचा होता. 7.5 दिवसाचा असताना त्यानं पुतना मावशीला मारलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नवल केवडे असे असणार. श्रीमद भागवतामध्ये गोपाल कृष्ण कन्हैयाचे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 28,000 नवल सांगितले. आणि या नवलाचं बोलत असताना इतके नवल त्यानं केले, इतकं नवल त्यानं केलं. स्वतःच्या लग्नात सुद्धा त्यानं नवल केलं. स्वतःच्या लग्नामध्ये नवल करत असताना सगळ्यांना आमंत्रण दिलं, पण नवरीच्या बापाला आमंत्रण दिलं नाही. लक्ष्मीच्या बापाला आमंत्रण दिलं नाही. आणि लक्ष्मीचा बाप समुद्र, समुद्राची कन्या लक्ष्मी, आणि तिच्या बापालाच आमंत्रण दिलं नाही. तिनं विचारलं, का हो सगळ्यांना आमंत्रण दिलं, माझ्या बापाला आमंत्रण दिलं नाही? ती म्हटली, बाप तेव्हा लग्नात नसतो, बाप मुलीच्या तेव्हा लग्नात नसतो ज्या वेळेस ती मुलगी बापाच्या मुळी उतरलेली असते, त्यावेळेस बाप लग्नात नसतो. मी तर काय बापाच्या मुळी उतरलेली नाही, मग माझ्या बापाला आमंत्रण का दिलं नाही? गोपाल कृष्ण कन्हैयानं राग 7 पत्र लिहिले, 7ही समुद्राला दिले. लग्नाची तिथी आली, वऱ्हाड आलं, वाजंत्री आली, मंडप बिंडप, खाना पिना सगळं. लग्नाची वेळ होत आली, समुद्र लग्नाला निघाला. कोण? समुद्र. आणि पहिला समुद्र कोणी पाहिला असेल? पहिला समुद्र पाहिला पिपाण्यावाल्याने. मंडपाच्या बाहेर कोण असतं? सगळ्यात बाहेर पिपाण्यावाले.
पिपण्यावाल्यांनी पाहिलं, त्यांनी सुपारी सुद्धा घेतली नाही. पुढे एका म्हातारीनं पाहिलं, त्या म्हातारीने हिची तिला तिची तिला असं करता करता अख्खा मंडप मोकळा झाला, कुणीच राहिलं नाही. त्या मंडपामध्ये भूदेव, नवरदेव, नवरी, असणार नारद महर्षी 4-5 जण राहिले. आणि मग गोपाल कृष्ण कन्हैयानं सांगितलं, लक्ष्मी तुझ्या बापाला म्हणा तिकडच थांब. ती म्हणली माझा बाप फुकट नाही आला, तुम्ही आमंत्रण दिलंय, तिची राहायची व्यवस्था तुम्हाला करावं लागल. आणि तुमच्याच्यानी होत नव्हतं तर माझ्या बापाला बोलिलं काय आला. गोपाल कृष्ण कन्हैयानं काहीच केलं नाही. कन्हैयानं आपला असणारी उजव्या हाताची बाही माग केली आणि या ठिकाणचा एक केस उपटला. काय केलं? एक केस उपटला. आणि केस उपटल्यानंतर त्या केसाच्या जागेवरती किती मोठा खड्डा पडेल? 2 परस 3 परस. त्या केस उपटलेल्या जागेवर जेवढा खड्डा पडला तेवढ्या खड्ड्यामध्ये 7 समुद्र बसवले, म्हणून तो तुकोबाराय म्हणतात. नवल केवळे केवळे म्हणून त्या गोपाल कृष्ण कन्हैयाचं किती नवल वर्णन केलं तरी त्या ठिकाणी कमी पडणार आहे. असं ज्या गोपाल कृष्ण कन्हैयानं नवल करत असताना अभंगामध्ये 5 प्रकार सांगितलेले आहे. पहिला प्रकार सांगितला तो विश्वव्यापक आहे. तो विश्वव्यापक आहे म्हणजे या विश्वाची जडणघडण ज्यानं केलेली आहे, या विश्वाची निर्मिती ज्यानं केलेली आहे. गद्दीर्वर्ता प्रभू साक्षी निवास चरणं सुहृद प्रभवं प्रलयं स्थानं निदानं बीजमव्ययम्. असा भगवान परमात्मा कसा? जिने विश्व निर्मिले श्री देवा संसारी 21 स्वर्गात देवा सत्ता आपुलिया विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुल्या तो हवे टोबा निदान तो हवे टोबा. हो, ज्यानं विश्वाचं निर्माण केले 21 स्वर्ग दयापासून सकळ मही मंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना. असा भगवान परमात्मा. पण त्यानं काय केलं? विश्व व्यापक कमलापती एवढा मोठा भगवान परमात्मा, विश्वामध्ये भरून उरलेला भगवान परमात्मा. पण त्याचे गवळण कडिये घेते, त्याचे गवळण त्याचे गवळण कडिये घेते, त्याचे गवळण कडिये घेते.
त्याची गौरन कडी विश्वव्यापक कमलापती त्याची गौरन कडी घेती त्याची गौरन कडी घेती त्याची गौरन कडी घेती विश्वव्यापक कमलापती त्याची गौरन कडी घेती त्याची गौरन कडी असा विश्वामध्ये भरून उरणारा भगवान परमात्मा, पण त्याला सुद्धा त्या गवळणी काय करायच्या, कडेवर घ्यायच्या, त्याला त्या गोकुळामध्ये फिरायच्या. असा तो भगवान परमात्मा, ही त्याचं नवल आहे. एवढंच नवल नाही तर तो भगवान परमात्मा असा की त्या भगवान परमात्म्याला यशोदा मैयानं भोजन घालावं. यशोदा मैयानं भोजन घालावं. यशोदा त्याची यशोदा मैया पृथ्वीजेने तृप्त केली पृथ्वीजेने तृप्त केली पृथ्वीजेने तृप्त केली तृप्त केली पृथ्वीजेने तृप्त केली पृथ्वीजेने तृप्त केली यशोदा भोजन घाली यशोदा भोजन घाली नवल केवळे केवळे कपडे ही पृथ्वी माता, धरणी माता गायीच्या रूपामध्ये त्याच्याकडे गेली. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी शब्द दिला, त्या असणाऱ्या धरणी मातेला शांत केलं आणि शांत करणारा तो भगवान परमात्मा यशोदा त्याची भोजन घाली. म्हणून भोजन सुद्धा, अन्न सुद्धा विचार असा आहे, जसं तुमचं अन्न असेल, काय कोटी अशी आहे, जसं तुमचं अन्न तसं तुमचं मन, जसं तुमचं अन्न तसं तुमचं मन, आणि जसं तुमचं मन तशी तुमची बुद्धी. ऐका ना, जसं अन्न तसं मन, जसं मन तशी बुद्धी, आणि जशी तुमच्या ठिकाणी असेल बुद्धी तशी तुमच्या ठिकाणी असेल विचार. म्हणून अन्न सुद्धा खाताना कुणाचं खावं, काय खावं, कसं, फक्त आपण काय म्हणतो, सगळं खातो पण दाय व्यसन वर्ष श्राद्धाचं खात नाही. का खात नाही मला अजून कळलं नाही. फक्त विचारला ना का खात नाही, फक्त एवढाच शब्द येतो, म्हातारं खात नव्हतं म्हणून मी खात नाही. पण कोणाचं खावं, भागवतामध्ये असं सांगितलं, या 5 लोकांचं खाऊ नये, या 5 लोकांचं खाऊ नये. कोणाचं खाऊ नये, राजाचं खाऊ नये, भिकाऱ्याचं खाऊ नये, चोराचं खाऊ नये, वेश्येचं खाऊ नये, आणि अनैतिक व्यवसायानं मिळालेला पैसा, त्या पैशानं केलेलं अन्नदान, या 5 लोकांचं खाऊ नये. भागवतामध्ये याचा फार मोठा विचार त्या ठिकाणी आलेला आहे. भागवतामध्ये असणाऱ्या कालभैरवाची जी असणार जन्मोत्सव आहे, काल जन्मोत्सव झाला, हा जन्म सुद्धा कुणापासून झाला याचं उत्तर भागवतामध्ये पाहायला मिळतं. कोणी यांना निर्माण केलं, कारण अष्टदिक्पाल आहे, अष्टरक्षक रक्षणपाल आहेत, आणि असणार अष्टभैरव आहे. हे गावाच्या बाहेर काय, तुम्ही पाहिलं आपल्या गावाच्या बाहेर आहे, बहिरवाडीला पाहिलं गावाच्या बाहेर आहे, रात्री कीर्तन आम्ही शहापूरला केलं तिथेही गावाच्या बाहेर आहे, आम्ही असणाऱ्या उज्जैनला गेलो ते भैरवाचं मंदिर बाहेर आहे, आम्ही काशीला गेलो काशीचं मंदिर सुद्धा काशीच्या बाहेर आहे. ही असणारी मंदिरं गावाच्या बाहेर का, कारण हीच मंदिरं नाही, अजून 2 मंदिरं आहे. एक मंदिर आहे ते लक्ष्मी आईचं मंदिर, हे सुद्धा गावाच्या बाहेर असतं.
आणि दुसरी गोष्ट, तिसरं असणारं मंदिर म्हणजे म्हसोबाचं मंदिर, हे सुद्धा गावाच्या बाहेर असतं. म्हणजे हे असणारी जी देवता ह्या सगळ्या गावाच्या बाहेर आहेत. याचे जे उत्तर आहेत ह्या श्रीमद भागवतामध्ये आथत इति त्या ठिकाणी दिलेले आहे. म्हणून मला जाता जाता एवढंच सांगायचं आहे की भोजन घालणारी यशोदा मैया आहे, आणि ज्यांना भोजन घालते तो गोपाल कृष्ण कन्हैया आहे. त्या गोपाल कृष्ण कन्हैयानं पृथ्वी तृप्त केली, यशोदा मैयाचं भोजन खाल्लं, विश्वाला व्यापून उरला, गवळणीच्या कडीवर बसला. असा भगवान परमात्मा जो आहे ना, तो भगवान परमात्मा कसा, अभंगाचं शेवट. तो कमल नटधारी, तो कमल नटधारी, तू कमल नटधारी, तू कमल नटधारी, तू कमल नटधारी, नटहारी, कमल नटहारी, तू कमल नटहारी. भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवल केवळे केवळे केवळे, नवल केवळे केवळे, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. तू कमल नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. तो असणारा भगवान परमात्मा कसा आहे, तुका म्हणे नटधारी. तो असा नटधारी आहे. आपल्या नेवाचा क्षेत्रामध्ये तो नट बनला, म्हणजे मोहिनी अवतार धारण केला. अर्जुना करता अर्जुनाची बायको झाला. किती उदाहरणं, अनेक पुराण तुम्ही बघून घ्या. त्या ठिकाणी तो असणारा नटधारी बनला. आणि एवढं करत असताना सुद्धा भोग भोगोनी ब्रह्मचारी, याला सुद्धा सगळ्यात मोठं असणारं उदाहरण, 60,000 अन्न खाऊन मी निराहारी आहे असा महात्मा. त्या महात असणार दुर्वास ऋषी. त्याच्याकरता ऋषी पत्न्या निघाल्या, यमुना मैया जवळ आल्या, सगळं अन्न घेऊन आल्या. त्यावेळेस यमुना मैयात जायला रस्ता नव्हता, पूल नव्हता. मग त्या कृष्णाकडे आल्या आणि कृष्णा, दुर्वास ऋषीला आम्हाला अन्न न्यायचंय, यमुना मैयाला तर पाणी आलेलं आहे, पलीकडे कसं जायचं. त्यावेळेस गोपाल कृष्ण कन्हैयानं सांगितलं, 60,000 स्त्रिया भोगून मी जर ब्रह्मचारी असेल तर यमुना मैया आम्हाला वाट दे, एवढं म्हणा. कोणला खरं वाटल. त्या तिथं गेल्या आणि एवढं यमुना मैयाला म्हटल्याबरोबर यमुना दुभंगली आणि यांना रस्ता दिला. तिथं गेले, दुर्वास ऋषीला अन्न दिलं, एवढं अन्न खाल्लं आणि निघालनं सांगितलं. येताना त्याने सांगितलं आता पलीकडे कसं जावं, म्हणलं येताना कसे आल्यात, त्यांनी सांगितलं असं असं घडलं. जाताना असं म्हणा, 60,000 अखंड अन्न खाऊन दुर्वास जर उपवासी असेल तर यमुना मैया आम्हाला वाट दे. आहे की नाही न बोलत. म्हणजे त्या ठिकाणी असणार तुका म्हणे नटधारी,
भोग भोगोनी ब्रह्मचारी. एवढं सगळं घडलं, घडण्याचं कारण आहे विठोबा रखुमाई. जन्माला आला, गोकुळात वाढला, त्या ठिकाणी असणारा बाहेर आला, गवळणी बरोबर खेळू लागला, सवंगडी तयार केली, सवंगड्या बरोबर आणि तो गावामध्ये जाऊ लागला. गावामध्ये त्या ठिकाणी असणार आणि त्या ठिकाणी असं म्हणतात चोऱ्या करू लागला. चोऱ्या हे रूपक आहे. चोरी काय आहे? हे रूपक आहे. त्यानं चोऱ्या केल्याच नाही. ही फक्त रूपकात्मक भाषा आहे. साधूची भाषा, वेदाची भाषा, श्रुतीची भाषा आणि शास्त्राची भाषा ही आत्तापर्यंत आपल्याला कळाली नाही. साधूची भाषा रूपकात्मक भाषेमध्ये बोलत असताना नाद बाबा बोलतात, एक जटाधारी दिसत, एक टवकारुणी पाहत, एक गुरकावून बोलत, अग गगनी सावळे बाळ तानुले कसं करतय मियाव मियाव. ही रूपकात्मक भाषा आहे. ही आपल्याला कधी सुद्धा कळत नाही. रूपक असणार सगळे भजनी म्हणतात, मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले, प्याले 12 हाती, लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. ही असणारी रूपकाची भाषा आहे. रूपकाच्या भाषेमध्ये बोलत असताना ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे, खोटंच असणार पदर सांगणार नाही. ज्ञानोबराय सांगतात, एक माझी माता, रूपकात भाषेमध्ये, दोघे जण पिता, मजतीन कांता चौघे सूत. आता काय करणार याच्यातलं? इथं बसणाऱ्यापैकी सगळ्याला एक आई आहे आणि मी जर म्हणलो आता सगळे 2 बापाचे मला बाहेर निघून देतात विशाल महाराज. पण माऊली ज्ञानोबराय सांगतात, दोघे जण पिता, सगळ्यांना 2 बाप आहे, मज 3 कांता चौघे सूत. ही रूपकाची भाषा आहे. ही कुणालाही सहजासहजी कळत नाही. काय सहजासहजी कळत नाही. अशा रूपकात्मक भाषेमध्ये त्या ठिकाणी त्यानं चोरी केली. कशाची चोरी केली? चित्त चोरी मला दोघं चित्त चोरी चित्त चोरी येणे नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. असणारी गवळण सांगते, हरिने माझे हरिले चित्त बार वित्त विसरले. म्हणजे त्यानं त्या रूपकात्मकमध्ये फक्त सगळ्या गोकुळामध्ये सगळ्याचं चित्त हरण केलं आणि सगळ्यांना आपल्याकडं खेचलं, आपल्याकडं बोलावलं, आपल्या जवळ आणलं, सगळ्यांना सुख दिलं. सगळ्या गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, जप तप केली वाचून. जप नाही तप नाही, अख्ख्या गोकुळीच्या लोकाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. अशा गोकुळामध्ये असणार रूपकात भाषेमध्ये नाना प्रकारच्या खोड्या केल्या. शेवटी गवळणी त्रासल्या. आणि त्या गवळणी यशोदा मैयाकडे आल्या आणि यशोदा मैयाला सांगितलं, यशोदे कृष्णाला सांगा गोकुळी राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगा
या घरादारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा कोणीला सैरा त्यावरी यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का. दुसरी आली धावत यशोदे परवाला माझे घरी येणे बाई काय केली करणे पतीची दाढी माझी वेणे गेला गाठ मारुने यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का. असे नाना प्रकारचे त्या ठिकाणी असणार आणि गोपाल कृष्ण कन्हैयाच्या खोड्या गवळणी यशोदा मैयाला सांगू लागल्या. पण यशोदा मैया ऐकल ती यशोदा कुठली? ती म्हटली अगं माझं पोरग तसं नाहीच. 5 वर्षाचे माझे बाळगे 5 वर्षाचे माझे बाळगे 5 वर्षाचे माझे बाळगे 5 वर्षाचे माझे बाळगे गणित माझ्या केळगे गणित माझ्या केळगे गणित माझ्या केळगे गणित माझ्या केळगे लालचिकात घे ताळगे गोकुळच्या नारी तुम्ही बाळा घरच्या बाळगे गोकुळच्या नारी तुम्ही बाळा घरच्या बाळगे गोकुळच्या नारी तुम्ही बाळा घरच्या बाळगे गोकुळच्या नारी ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरून पाहता हा कैसा येईल आता गे गोकुळच्या नारी तुम्ही बाळा घरच्या बाळगे गोकुळच्या नारी हा कैसा येईल आता गे गोकुळच्या नारी तुम्ही बाळा घरच्या बाळगे गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी अशा नाना प्रकारच्या यशोदा मैयानं सांगितलं हे तसं होऊ शकत नाही. कारण का हा एक 5च वर्षाचा बरं ब्रह्मविधीचा जनिता आणि याला तुम्ही धरू पाहता अजिबात ही जमणार नाही. कारण बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजीरवाने ते असणार. यशोदा मैयानं आपलीच रट पुढं केली. शेवटी यशोदा मैयानं नवस केला. तो नवस फेडला आणि ते फेडत असताना पुन्हा तो असणारा चोऱ्या करायला सुरुवात केली. पुढं असणारं त्यांचं आणि राधेचं दोघाचा बोबाटा झाला आणि ते असणार राधा आणि कृष्ण भक्ती आणि ज्ञान यांचा संगम म्हणजे राधा कृष्ण आहे. ते असणाऱ्या राधेचं असणारं त्या ठिकाणी बोलबाला चालू झाला. राधेच्या सासूनं असणारं राधेला कुंडून घेतलं. 15 दिवस कृष्णाची आणि राधेची गाठ नाही. मग गोपाल कृष्ण कन्हैया बेचैन झाले. आता काय करावं काय करावं म्हणून गोपाल कृष्ण कन्हैयानं काय केलं? नऊवार साडी परिधान केली. भलं थोरलं कुंकू लावलं. हातभर बांगड्या भरल्या. डोक्यावर पाटी घेतली. त्याच्यात बांगड्या ठेवल्या आणि ती बांगडी विकायला निघाली. यशीच्या आतमध्ये गेली आणि तिनं हळी मारली. कृष्णरूपी असणाऱ्या कासरणीनं हाका मारली. बांगडी बांगडी दाताचा दातवर घ्या ग कुणी दाताचा दातवर घ्या ग कुणी कुंकू कुंकू घ्या कोणी काळामध्ये 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 टाळी वाजवा टाळी टाळी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये दाताचा दातवर घ्या ग कुणी दाताचा दातवर घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी
वेशीच्या आतमध्ये गेली आणि वेशीच्या आतमध्ये किराणा दुकानदार होता आणि किराणा दुकानदारानं तिला पाहिलं आणि किराणा दुकानदार पागल झालं. ते म्हणला मावशी मलाही बांगड्या भरायच्या. किराणा दुकानदाराला हात लावला, समाधी अख्ख्या गोकुळा असणाऱ्या समाधी लागली. आणि असणार 5:30 पावणे 6ला नेमकं राधेच्या दारासमोर राधेची सासू बसलेली. आणि ही राधेची असणारी कृष्णरूपी असणारी कासारीन राधेच्या सासूला दिसून अशा अंतरानं हाका मारली, हळी मारली, बांगडी. बोला. यशोदे असणाऱ्या राधेच्या सासून पाहिलं. 5:30-6 वाजले, अंधार पडलाय, कुठं उतरली? म्हणजे त्या डोंगराच्या पलीकडं. अरे बाबू, आज जायला किती अंधार पडल? राधेची सासू म्हणली राय माझ्या इथं मुक्कामाला. ती म्हणली बाई तुमच्या इथं मी तरणी ताठी, आणि जर घरी नाही गेले नवरा धापा धापा मारीन, आणि तुमची इथं कशी राहू? मी तरणी ताठी. राधेची सासू म्हणली तुझ्यासारखीच माझी सून आहे तरणी ताठी, पण त्या काळ्याच्या नादी लागली म्हणून मी तिला 15 दिवस कोंडून ठेवलं, तिथं राहा. याला काय पाहिजे होतं? म्हणजे राधे करता कासारीन झाला. अशा त्याने नाना प्रकारच्या लीला केल्या. शेवटी यशोदा मैयानं सांगितलं कृष्णा तू गावात थांबू नको, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. म्हणजे गोपाल कृष्ण कन्हैयानं त्या ठिकाणी असणार गोधन घेतलं आणि सगळ्या सवंगड्याला हाका मारली, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे गोपाळ रानामध्ये गेले आणि त्या रानामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी नाना प्रकारचे खेळ चालू झाले. खेळू लागलो सुरकवाडी, खेळू लागलो, खेळू लागलो सुरकवाडी, खेळू लागलो, खेळू लागलो सुरकवाडी, खेळू लागलो, खेळू लागलो सुरकवाडी, खेळू लागलो. हे आम्ही कान्होबाचे गडी, आम्ही कान्होबाचे गडी, आम्ही कान्होबाचे गडी, आम्ही कान्होबाचे गडी, कान्होबाचे पडिलो गार, कान्होबाचे गार, कान्होबाचे पडिलो गार, कान्होबाचे हे हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हे हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. उमरी वाजे घमामा, उमरी वाजे घमामा, उमरी वाजे घमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. तू बघती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू, हवा तू बघती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू. तू बघती बघ, तू बघती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू, तू बघती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. किती करशील रे कुरघोडी, किती करशील रे कुरघोडी, कान्होबा खेळता जाऊ नको रडी, कान्होबा खेळता जाऊ नको रडी. असे नाना प्रकारचे खेळ त्या ठिकाणी चालू आहे. आणि ते खेळ खेळता 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 असणार एक खेळ चालू आहे, कुरघोडी नावाचा खेळ आहे. असणारं बलराम दादाच्या गड्यावर राज्य आलेलं आहे. कृष्ण राज्य घेत आहे. कृष्ण असणारा पेंद्याच्या खांद्यावर बसलेला आहे. पेंद्यानं दुपारचे 12 वाजून गेलेले आहेत. पेंद्यानं वरती पाहिलं आणि कृष्णाला सांगितलं कृष्णा कांदी बार पोटी भूक काय खेळायचे सो. मग खेळ मोडा वापरता, खेळ मोडा आणि मग ग्यारे भोकरी भाकरी, दही भाताचे शिदोरी, ताक सांडा दुरी, असेल ते तयापे, माझी आहे तैशी पाये, नाही तरी घरा जाये, चोरून या माये नवनीता नावे, तुका म्हणे हरी, माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळा. सगळ्यांच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी एकत्र केल्या आणि एकत्र करून त्या ठिकाणी तो काला केला. असा जो काला गोपाल कृष्ण कन्हैयानं केला तो साधूच्या सानिध्यामध्ये
आपल्याला प्राशन करायला मिळाला. अशा साधूंचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ टाळी वाजवायची सगळ्यांनी टाळी वाजवा श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज 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 श्री समर्थ सद्गुरु महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु महाराज असा काला ज्या साधूच्या सानिध्यामध्ये केला. मौली असणाऱ्या ज्ञानोबरा आहे, तुकोबरा आहे, आपल्या असणाऱ्या भागातील सद्गुरू असणारे बंशी बाबा, किसनगिरी बाबा यांच्या सानिध्यामध्ये तो आपण काला केलेला. आणि तोच काला, त्याच काल्याचं प्रतीक आज आपल्या बहिरवाडी क्षेत्रामध्ये या ठिकाणी आहे. आणि त्या काल्याच्या निमित्त आमचे विलासराव नांगरे यांनी आम्हाला रात्री फोन केला. त्यांच्या मागे थोडी धावपळ असल्यामुळं ते निघून गेले. त्यांनी आम्हाला सांगितलं आजचं असणारं अन्नदान त्यांचं त्या ठिकाणी आहे. अरे बऱ्याच ठिकाणी म्हणजे देवगडलाही त्यांचं अन्नदान असतं, मधमेश्वरलाही त्यांचं अन्नदान असतं, आणि शिवरात्रीला फार मोठं अन्नदान त्रिवेणेश्वर या ठिकाणी ते करत असतात. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये अन्नदान हा एक अविभाज्य भाग आहे. अशा असणाऱ्या विलास पाटील नांगरे यांनाही भगवान परमात्मा सद्बुद्धी देवो. त्याचप्रमाणे आमच्याबरोबर आलेले आमचे हजारे माऊली हे सुद्धा आमच्याबरोबर आहेत. आमचे असणारं लक्ष्मीनारायण जोंधळे ही या ठिकाणी आहेत. संत सेवक बदाम महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्व असणारे श्रोतेगण भक्तगण असणारे सर्वजण उपस्थित आहेत. आमचे असणारे नांगरे बाबा यांचं किती वर्णन करावं. रोज कुठं ना कुठं काही ना काही त्यांचं, काल मला वाटतं काल का परवा पारनेरला त्या ठिकाणी होते, रोज त्यांचं चालू आहे. रामनाथ महाराजसुद्धा सुंदर असणारं त्या ठिकाणी त्यांचा स्वभाव आहे. आमचे असणारे विजय महाराज आणि 2 असणारे मृदंगाचार्य, म्हणजे आपल्या गावाला मिळालेली ही एक असणारी देणगी आहे. एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो. एवढा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला आणि एवढी मोठी स्वच्छता या ठिकाणी त्यांनी निर्माण केली, त्याबद्दल त्यांनाही एकदा धन्यवाद दिले पाहिजे. आणि सेवा हा प्रसाद आहे. प्रसाद बाबांकडून माझ्याकडे आलेला आहे. बाबांच्याच चरणी आपण ही असणारं सेवा त्या ठिकाणी समर्पित करूया. कारण 12ला 3 मिनटं अजून कमी आहेत. 3 मिनटामध्ये आपला अभंग होईल. दहीहंडी बरोबर.